जयसिंगपूरमध्ये शाहू महाराज पुतळ्यासमोरील ढकलगाड्यावरून तणाव. चर्चेतून अखेर तोडगा. जयसिंगपूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोरील परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षापासून मसाला दूध, अंडा ऑमलेट तसेच इतर खाद्यपदार्थांच्या काही ढकलगाड्या व्यवसाय करत आहेत. मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर संबंधित ठिकाणी ढकलगाड्या उभ्या करण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलीस प्रशासन, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच ढकलगाडीधारक व ढकलगाडीधारक संघटना यांच्यात या विषयावर शाब्दिक बाचाबाची झाली. अनेक वर्षापासून याच ठिकाणी व्यवसाय करत असल्याने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी गाडीधारकांनी केली. तर पुतळा परिसराची शिस्त, सौंदर्य आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंची भूमिका शांतपणे ऐकून घेतली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणत सर्वांना मान्य होईल असा योग्य तोडगा काढण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेला तणाव निवळला. या परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. यावेळी प्रशासनाने नागरिकांच्या सोयी, शहराचे सौंदर्य आणि लहान व्यावसायिकांच्या उपजीविकेचा समतोल राखत निर्णय घेण्याची भूमिका मांडली. व्यापाऱ्यांनीही चर्चेतून मार्ग निघाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राजश्री छत्रपती शाहू महाराज, जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याच्या चित्रीकरणासाठी जयसिंगपूर शहरातील शिरूर रोडला असलेले आंबेडचे गाडे, दुधाचे 2 गाडे व चहाचा गाडा असा 2 दिवस आम्ही बंद केलं होतं. काल परत लावताना जरा अशी आमची नगरपालिकेशी वादावादी झाली. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवलं होतं. त्या बैठकीस मी गेलो होतो. मुख्याधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यानंतर जयसिंगपूर नगराचे नगराध्यक्ष मान्य संजय पाटील अड्रागर साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. संजय पाटील अड्रागर साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की इथल्या खोकीधारकांचं 6 हातगाडीधारकांचं योग्य जागी पुनर्वसन करून त्यांच्या रोजीरोटीचा सोय करून देतो हा शब्द दिलेला आहे. आणि हा काल जो प्रकार झाला त्याचं आज चांगलं फलित आम्हाला मिळालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट संजय पाटील अड्रागर साहेबांनी आज आम्हाला शब्द दिला आहे की माझ्या ज्या माझे संघटनेचे जे हातगाडीधारक आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ देणार नाही. त्याच्या उपयोगितेचं साधन मी त्यांना निर्माण करून देणार आहे. धन्यवाद संजय पाटील अड्रागर साहेब.